नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. उंची घेतली आपण 13.5 इंच, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आपल्याला शोल्डर. ह्याप्रमाणे 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. पूर्ण गळा उंची आपल्याला मागची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. ज्यांना असा ब्रॉड गळा हवा आहे त्यांनी असं थोडंसं बाहेरून आकार द्यायचा आहे. मोंड्याचा आकार जो दिला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहे ब्लाऊज पीस. त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं. मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. पीसची उलटी जी बाजू आहे ती आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून गळ्याची बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायची. सरळ बाजू आपल्याकडे करायची, त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि गळ्याची बाजू जॉईंट करून घ्यायची. नंतर इथे आपला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. जो एक्स्ट्राचा दिसतोय गळ्याच्या आतमध्ये तो कट करायचा आहे. इथे गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. आता अस्तर पलटी करून आपल्याला वरतून द्यायची दापटीप. दापटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे अगदी परफेक्ट असा तो गोल आकार जो दिला आपण तोच तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे. याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा कट करून घ्यायचा आहे. अगदी सुंदर ब्लाऊज डिझाईन आपण आज बनवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अगदी व्यवस्थित असा हा कपडा कट करून घेतला की ब्लाऊज जेव्हा शिवतो ना तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. आपल्याला टक्ससाठी पॉईंट टाकला, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेच्या तिथे लावायची. याप्रमाणे असे ठेवून शिलाई मारून घ्यायची. सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आणि शिलाई पूर्ण करायची. वरतून द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे आपला मागचा भाग अगदी छान असा तयार झाला. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला डबल फोल्ड केलं आणि अशी शिलाई आपल्याला मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की तिला आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केलं का तिची अशी पट्टी तयार होते. त्याच्या आपल्याला 2-2 इंचाचे तुकडे करायचे. ह्याप्रमाणे आपण तुकड्यांची बनवून घेतली. आता ब्लाऊजला आपल्याला वरती असे ठेवायचे. बंद बाजू आहे ना ती मोंढ्याच्या बाजूला करायची आणि सुटे पदर गळ्याच्या बाजूला करायचे आणि गळ्यापासून साधारण अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची. याप्रमाणे डिझाईन लावली की आपल्याला हा मधला जो कपडा आहे तो सगळा असा शिलाईच्या बाहेर दिसतो ना, तो सगळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. नंतर एक छान अशी लेस घ्यायची आहे आणि ती लेस आपल्याला इथे
लावून घ्यायची. मी ती समोसा लेस लावणार आहे, त्याच्याने आपले जे डिझाईनला आहे ना आणखी सुंदर असा लुक येईल. लेसला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एक साईडने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा सखी लेडीज टेलर या नावानेच पेज आहे, तर त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. कमरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची. जी लेस आपण गळ्याला वापरली तीच लेस आपण कमरेला सुद्धा लावून घेणार आहे. तिथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. आता आपण एक नॉट घेतली आणि ती आपल्याला ह्या डिझाईनमध्ये पूर्ण अशी ओवून घ्यायची. नॉट घेताना थोडीशी मोठीच घ्यायची, म्हणजे लांब घ्यायची आणि आपल्याला त्याची आता डिझाईन बनवायची. सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे आणि ही नॉड अशी थोडी थोडी ना बाहेर ओढून ती नॉडला पहिले असं पॅक करून घ्यायचं सुई दोऱ्याने आणि त्याच्यामध्ये एक मणी आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला अशी नॉड ओढत चालायची बाहेर थोडी थोडी. सगळी डिझाईन एक मापामध्ये बनवायची. पहिले नॉडला सुई दोऱ्याने असं पॅक करून घ्यायचं आणि नंतरून त्याच्यामध्ये आपल्याला मणी लावून घ्यायचं. त्याच्याने सुंदर डिझाईन आपली तयार होते. ह्याप्रमाणे आपण मणी लावून घेणार आहे. ह्याचप्रमाणे आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची. आता आपली डिझाईन बनवून झाली की हे टोकं आहे ना आपल्याला इथे अशी पॅक करून घ्यायचे, म्हणजे ती नॉड आपली निघायला नको. त्याचबरोबर आता आपल्याला बनवायचे लटकन. तर सुंदर असे आपण लटकन बनवण्यासाठी दोघंही चौकोनी तुकडे घेतलेले, साधारण 3.5 बाय 3.5चे चौकोनी तुकडे. बघा, त्याचा असं त्रिकोण शिवून घ्यायचा आहे एका ह्याचा. दुसऱ्या कपड्याचा सुद्धा आपल्याला हा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. त्याचे दोन्ही टोक असे मोडपायचे, शिलाई मारून घ्यायची आणि जो आपण तो त्रिकोण बनवला त्याच्याबरोबर असं इथे टोकावर ठेवून एक नॉट ठेवायची आणि फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन आपले बनवून झाले. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोन्ही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. सुंदर अशी डिझाईन आपण कमी वेळात बनवली. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. छान आणि सुंदर डिझाईन आपण आज बनवली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.